कपिल सिब्बल यांनी त्यांचा जो काही युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेला होता धनुष्यबाणाच्या त्या खटल्यामध्ये, तर त्याचा त्यांनी समारोप अतिशय गांभीर्याने केलेला आहे आणि कळकळीची विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. कपिल सिब्बल असं म्हणाले की देशाच्या आणि लोकशाहीच्या भवितव्यासाठी हे प्रकरण म्हणजे कायद्याची सुस्पष्ट मांडणी करण्याची एक संधी सर्वोच्च न्यायालयाला या निमित्ताने प्राप्त झालेली आहे, हे त्यांचं विधान आहे. असं विधान त्यांनी काय केलं आणि ते का त्यांना करावं लागलं? सर्वोच्च न्यायालयाचे जे माजी न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब होते, त्यांनी याबाबत जो निकाल दिलेला आहे धनुष्यबाण आणि शिवसेना नावाबाबत, तो निकाल देत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे, राज्यपालांचा निर्णय चुकीचा आहे, निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो अयोग्य आहे, अशा प्रकारची त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पण आम्ही घड्याळाचे काटे मात्र उलटे फिरू शकत नाही, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. आणि त्याच्यानंतर ते असंही म्हणाले चंद्रचूड साहेब त्यावेळेला की या ज्या संस्था आहेत, म्हणजे राज्यपाल असतील, निवडणूक आयोग असेल, विधानसभा अध्यक्ष असतील, ह्या स्वायत्त संस्था आहेत आणि त्यांच्या निर्णयामध्ये किंवा कामामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, असंही ते म्हणाले. आताचे सुद्धा न्यायमूर्तींचं मत तेच आहे की ह्या तिन्ही संस्था ह्या स्वायत्त आहेत, त्यांनी त्यांचं काम स्वतंत्रपणे करायला पाहिजे किंवा करू दिलं पाहिजे. त्या कारभारामध्ये आम्हाला जास्त हस्तक्षेप करता येणार नाही, असं चंद्रचूड साहेब असतील किंवा आत्ताचे न्यायमूर्ती असतील यांचं साधारणचा मत पडलेलं आहे. मग इतकी वर्ष आपण कायद्याचा अभ्यास केलेला आहे, इतकी वर्ष वकिली केलेली आहे, अनेक वर्षे न्यायमूर्ती पदावर काम केलेले आहे आणि आत्ता आपल्याला हे कसं काय कळलं की ह्या संस्था स्वायत्त आहेत? खरं तर जेव्हा खटला दाखल झाला त्याच वेळेला आपल्याला हे समजायला पाहिजे होतं आणि खटले दाखलच करून घ्यायला नाही पाहिजे होते, फेटाळून लावले पाहिजे होते. कारण नसताना वेळ आणि पैसा फार मोठा वाया गेलेला आहे या सगळ्या सुनावण्यांमध्ये. आणि मग आता आपण सांगता की स्वायत्त संस्था आहेत. बरं, ह्या जर स्वायत्त संस्था आहेत आणि यांच्या चुका झालेल्या आहेत असंही चंद्रचूड साहेब सांगत आहेत, मग ह्या ज्या चुका आहेत, ह्या चुकाची मीमांसा कोणी करायची, या दुरुस्त कोणी करायच्या आणि त्या दुरुस्त करण्याची काही सुविधा या लोकशाहीमध्ये असेल की नाही, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तोच अधोरेखित केला आहे कपिल सिब्बल यांनी आणि म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण ही जी मंडळी आहेत, राज्यपाल कोण नेमतं? तर केंद्र सरकार. मग जेव्हा राज्यपालांच्याकडे काही प्रकरण जातं तर ते केंद्र सरकारला पटेल रुचेल असा निर्णय घेतला जातो किंवा निकाल दिला जातो. आणि विधानसभा अध्यक्ष हे सुद्धा सत्ताधारी पक्षातच निवडले जातात. मग त्यांच्याकडे जरी काही प्रकरण गेलं सुनावणीसाठी तर ते सुद्धा सत्ताधारी पक्षाला अनुकूल असा निर्णय घेतात आणि देतात. मग हे अनुकूल निर्णय कायद्याच्या चौकटीत या मंडळींनी घेतले आहेत की नाही याची तपासणी झाली पाहिजे. आणि म्हणून हे विधान फार महत्त्वाचं आहे कपिल सिब्बल यांचं आणि त्याचा गांभीर्याने विचार आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठांनी करायला पाहिजे असं मलाही वाटतं. मित्रांनो, मला जे वाटलं, सुचलं, पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.